लहानांपासून मोठे आणि कडू कडू म्हणणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अशी अजिबात कडू न होणारी कारल्याची एकदम खुसखुशीत पदार्थ तो काय ते पाहू। एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये 1 लिंबू पिळून टाकलेला आहे आणि मीठ थोडंसं जास्त टाकलेलं आहे यामध्ये। आता हे सगळं मिक्स केलेलं आहे हाताने, म्हणजे मीठ पगळून घेतलेलं आहे। आता या पद्धतीने मी या ठिकाणी असे लांब लांब आणि कवळे असे न पिकलेले कारले घेतलेले आहे। ते मधोमध असे वांगे ज्या पद्धतीने आपण सकट वांग ज्या पद्धतीने कापतो त्याच पद्धतीने मी ते कापलेलं आहे अख्खं हे असं। आता त्यामधील जेवढ्या बिया निघतील, जेवढ्या बिया काढायच्या शक्य होतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहे। आता चाकूने एवढे व्यवस्थित काय ह्या होत नाही, म्हणजे एक फोड अशी तुटलेली आहे, म्हणून मी 2 असे चाकूने कापले आणि हे 2 जे बाकीचे आहे शिल्लक ते विळीने कापलेले आहे। या पद्धतीने असे विळीने कापले। हे बघा, या पद्धतीने कापून घेतले आणि मिठाच्या आणि लिंबाच्या पाण्यामध्ये आता हे 1 तास असेच भिजत ठेवले, म्हणजे याचा कडूपणा जो आहे तो निघून जाईल। आता जेवढं शक्य होईल, म्हणजे शक्यतो सगळ्याच बिया याच्या काढून घ्यायच्या आहे। आता यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेतलेली आहे। हळदही यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे। जेवढा जास्त वेळ आपण मिठाच्या पाण्यात ठेवू तेवढा त्याचा कडूपणा कमी होतो। आता जवळजवळ 10 ते 20 मिनटं झालेले आहे आणि जास्तीत जास्त 1 तास ठेवायचे आहे या पाण्यात, पण घाई असली तर 10-20 मिनटं या पाण्यात ठेवलेले आहे आणि याच्यातील जे बी आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे जे कडू पाणी आहे असं हाताने चांगलं पिळून घेतलं, म्हणजे यामधलं जे कडू पाणी आहे ते निघून जातं। या पद्धतीने ते थोडेसे असे लूज झालेले आहे। आता त्या भांड्यातील त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून दिलं आणि त्याच भांड्यात 1 वाटी बेसन पीठ आणि त्याच वाटीने निम्म वाटी तांदळाचं पीठ असं घेतलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली। चवीनुसार मीठ थोडंसं कमीच टाकलेलं आहे, कारण आधी आपण मीठ जास्त टाकलेलं आहे। थोडीशी हळद टाकली, लाल तिखट 2 चमचे टाकलं, धनापूड 1 चमचा टाकली, कापून घेतलेली कोथिंबीर टाकली। हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे, म्हणजे अंदाज येतो। आता 1.5 वाटीसाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने भाज्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने हे बेसन पीठ मळून घेतलं आहे। इतकं असं थोडंसं घट्टच ठेवायचं। आता पीठही मळून झालेलं आहे। आता तेल तापायला ठेवलेलं आहे। आता कडकडीत तेल तापून द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी हे जे कडू पाणी थोडंसं सुटलेलं आहे मिठाचं पाणी ते पिळून घेतलेलं आहे आणि या बेसन पिठामध्ये या पद्धतीने आतमधूनही सगळीकडून असं बेसन पीठ लावून घेतलेलं आहे। आता मी पहिल्यांदा काय केलं की असंच घेतलं आणि तेलामध्ये सोडलं, त्यामुळे ते ज्या फुडी आहे त्या कापलेल्या त्या एकमेकांना थोड्या चिटकल्या। पण आता पुढचे जे आहे ते एकदम छान अशा ज्या फुडी आहे त्या वेगवेगळ्या झालेल्या आहे। थोडंसं तेल तापलं आहे की नाही ते पाहते। तेल तापलेलं आहे। आता जी तुटलेली फोड आहे ती तळून घेत आहे यामध्ये। तेल आपलं व्यवस्थित असं तापलेलं आहे। आता सगळीकडून पुन्हा एकदा बेसन पीठ लावून घेतलेलं आहे। आता मी असंच सोडलेलं आहे, वेगवेगळ्या फोडी करून सोडलं की एकदम छान असं होतं।
आता हे जे पहिलं आहे ते एकमेकांना चिटकलं होतं, पण मी ते तेलामध्ये चाकूनी वेगवेगळ्या अशा फोडी बाजूला केल्या तळण्याआधीच. आता बेसन पिठात टाकतानाच फोडी अशा बाजूला केलेल्या आहे आणि मग त्याला बेसन पीठ लावलं. या पद्धतीने ते असं जागी म्हणजे एकमेकांना चिटकलं आहे. पहिलं जे भजं केलं आपण, आता याला थोडक्यात भजंही म्हणता येईल. आता या पद्धतीने त्याच्या फोडी आहे त्या टाकतानाच या पद्धतीने टाकल्या आणि आत्ताचं जे तळतं ते एकदम छान असं. आता हेही जे टाकत आहोत तेही त्याच पद्धतीने टाकलेलं आहे. बेसन पिठात बुडवतानाही बाजूला असं केलं आणि तळायला टाकतानाही असे बाजूला तळायला टाकलेलं आहे आणि एकदम कमी गॅसमध्ये तळून घ्यायचं आहे. आता तळायला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणजे आतमधल्या ज्या फोडी आहे कारल्याच्या त्याही तळल्या गेल्या पाहिजेत. अजिबातही कडू होत नाही. अशा पद्धतीने हेही तळून झालं आणि हे एकदम सुट्ट झालेलं आहे. एकमेकांना या फोडी चिटकलेल्या नाही. आता याच्यापेक्षाही पुढचं एकदम छान असं झालेलं आहे. आता पुन्हा एकदा मी त्याच पद्धतीने असं टाकलं आणि चाकूनी याच्या अशा फोडी बाजूला तळण्याआधीच केलेल्या आहे. आणि पाहू शकता इतकं छान असं झालेलं आहे. तेवढंच चवीलाही अगदी भन्नाट चवीचं हे लागतं. फक्त एकदा या पद्धतीने बनवून बघा, अजिबात कडू न लागता. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असं हे पौष्टिक औषधी असं कारल्याची एकदम नवीन असा पदार्थ. आता सगळे आहेत याच पद्धतीने तळून घेतलेले आहे. हे बघा एकदम आतमधूनही शिजल्या गेलेलं आहे आणि खुसखुशीत असं झालेलं आहे.